गुड इव्हनिंग. सर्वांना माझा आवाज येतोय? Screen is visible to all. Okay. तर आपण आता 5th स्टँडर्डचं मेजरिंग टाइम 10 चॅप्टर घेणार आहे. ओके. सर्वांना दिसतंय ना स्क्रीन? माझा आवाज प्रॉपरली येतोय? Okay. Now let us start 10th chapter. Measuring time. Measuring time. Okay. आता आपल्याला टाइम कसा मेजर करतो आपण ते आज शिकणार. म्हणजे क्लॉक कसा रीड करायचा. ओके. तर इथे बघा, दिस इज क्लॉक. याच्यात काय असतं? इथं 12 टोटल किती असतात? 12 पॉइंट्स असतात, म्हणजे 12 नंबर्स असतात इथे दिलेले. राईट? 1 2 3 4 5 6 7 8 9. इथे 9 असतो. 10th लेसन झाला. झालाय का? ओके. मग बाकीचे पण झाले असतील. रिव्हिजन घेते मी. चला, शॉर्ट मध्ये आज सांगते मी तुम्हाला सर्व रिव्हिजन. ओके. मग तुम्हाला मी क्वेश्चन पण विचारेल. तुमचं झालंय ना? तर मला आता सांगा की क्लॉक मध्ये हा जो क्लॉक आहे त्याच्यात टोटल किती पार्ट्स असतात? ते 12 नाही. 12 नाही सांगते मी. टोटल पार्ट्स. टोटल किती पार्ट्स असतात? 3 कस काय पार्ट असतील बरं? 60 पार्ट्स असतात ना ते. 1 2 असे किती पार्ट्स असतात? पूर्ण जो आपला हा सर्कल आहे किती याच्यामध्ये डिवाइड असतो तो? मी तुम्हाला हँड्सने विचारले. किती असतात टोटल? म्हणजे आता हा 12 आहे आणि हा 1 आहे. इथे किती असतात? 1 2 3 4 आणि हा 5th. हा 1चा किती असतो? 5th. असेच हे कितीपर्यंत असतात? इथे 1 असतो, इथे 2 असतो, 3 असतो, अप टू इथे 11 असतात. बरोबर? मग हे टोटल पार्ट्स किती असतात? 60 असतात. राईट? समजतंय का? हा जो तुमचा क्लॉक असतो इथे 12 असतो. राईट? इथे 1, इथे 2, इथे 3, असं करत करत इथे 11. ओके. इथे 10 मध्ये काय असतो? इथे 9 8 7, इथे 6, इथे 5. ओके. मग इथे जे मध्ये दिसत आहेत का तुम्हाला, मध्ये 12 ते 1 मध्ये किती असतात? 1 2 3 आणि हा 1चा काय? 5th.
1 2 3 आणि हा 5th. 1 2 3 आणि 5th. कळलं? असे हे सर्व लाईन्स मिळून किती होतात? 60 पार्ट्स असतात. किती असतात? 60. हा पूर्ण सर्कल 60 पार्ट्स मध्ये डिवाइड असतो. त्यात कोणते हँड्स असतात? किती हँड्स असतात? एक मिनिट हँड असतो, एक अवरचा हँड असतो आणि एक कशाचा असतो? सेकंड. राईट? मिनिट, अवर अँड सेकंड. तर मला सांगा 1 minute means how many seconds? How many seconds? 60 seconds. राईट. त्याचाच अर्थ काय? 1 सेकंड केव्हा होतो आपला? जेव्हा आपला सेकंडचा काटा, समजा आता हा 12 आहे, आपला सेकंडचा काटा 12 वर आहे, तर तो ह्या पार्टवर गेला, म्हणजे ह्या रेषेवर गेला, तेव्हा आपण काय म्हणतो? 1 सेकंड झाला. काय म्हणतो आपण? 1 सेकंड झाला. हा, म्हणजे असेच तो किती इथं इथं गेला तर किती होईल? 2 सेकंड्स. जर तो 3 वर गेला तर किती सेकंड्स होतील? सगळे पार्ट मधले पार्ट मोजायचे. 3 वर गेला म्हणजे किती सेकंड्स होतील? नाही रे बाळांनो, 15 सेकंड्स होतील. राईट. 3 नंबरवर म्हणते, मधला पार्ट नाही म्हणते, हे मधले नाही म्हणते मी. 1 मिनिट हे सर्व रफ करते, मग तुम्हाला कळेल. हा सर्कल आहे, इथे 12 आहे, इथे 3 आहे. ओके. मग आपला हा मिनिट, आपला हा सेकंडचा काटा आहे, सेकंडचा. तो जर असा 3 वर गेला तर किती होतील? किती सेकंड्स होतील? 15. हॅलो, आवाज येतोय ना? राईट. मग असाच तो सेकंडचा काटा जर 6 वर आला तर किती होतील टोटल? 12 पासून तर 6 पर्यंत टोटल किती सेकंड्स होतील? 30. असाच तो 9 पासून तो परत 12 वर आला, एक राऊंड कंप्लीट झाला. असा एक राऊंड कंप्लीट झाला त्या सेकंड काटाचा, म्हणजे किती झाले? किती पार्ट्स तो कव्हर करून आला? 60 पार्ट्स, 60 सेकंड्स. मग 60 सेकंडचा जेव्हा आपला सेकंड काटा, सेकंडचा जो काटा असतो, म्हणजे हा जो हँड असतो सेकंडचा, तो जर पूर्ण 60 पार्ट्स फिरून आला, तेव्हा आपला मिनिटचा जो हँड असतो, हा बघा, हा मिनिटचा हँड कन्सिडर करा. ओके. हा समजा हा मिनिटचा हँड आपला 1 वर आहे. कशावर आहे? 1 वर. आणि हे आपले स्मॉल पार्ट्स आहेत. राईट. 1 2 3 4 आणि 5th ला काय आपला 2. आता हा आपला सेकंड काटा 12 वर आला, एक राऊंड फिरून आला. मग आपला मिनिटचा काटा कुठं जाईल? सांगा बरं. मिनिटचा काटा कुठं जाईल 1 नंतर? तो ह्या याच्यावर जाईल ना. हा 1 वर आहे, समजा आपला मिनिटचा काटा 1 वर आहे आणि आपला सेकंडचा काटा 60 पार्ट्स कव्हर करून आलाय. ओके. एक पार्ट तो कव्हर करून आला, 60 पार्ट्स. मग आपला मिनिटचा काटा कुठं जाईल? ह्या पार्ट वर जाईल. थांबा, कलर सांगते मी तुम्हाला. पिंक दिसतोय? पिंक इथे जाईल तो, म्हणजे मिनिटचा काटा एक पार्ट पुढे सरकेल. राईट. 1 मिनिट आपण म्हणतो ना. आता हा जर मिनिटचा काटा 12 वरनं ह्या पार्ट वर गेला, 3 आणि हा 1, इथे की आता इथे गेला तो, तर किती होतात? 1 मिनिट. इथे गेला तर किती होईल? 2 मिनिट्स. इथे 3, इथे 4 आणि 12 पासून तर 1 पर्यंत गेला तर 5 मिनिट होतात. किती होतात? 5 मिनिट्स. बरोबर. आपण काय म्हणतो? 12 वाजून 5 मिनिट झाले, म्हणजे तो 12 वर काय राहील आपला? कळतंय का तुम्हाला?
जर आपला मिनिट काटा 12 पासून 1 पर्यंत गेला म्हणजे किती 5 मिनिट झाली. बरोबर कळलं? ओके. तर आपला सेकंड काटा 60 सेकंड्स इज इक्वल टू 1 मिनिट. 60 seconds is equal to 1 minute, right? Tell me now, 1 hour is equal to how many minutes? 60 minutes, right? सेम तसंच आहे. जर आपला हा मिनिटचा काटा कुठूनही असं नाही की 12 पासूनच स्टार्ट व्हायला पाहिजे असं काही नाही. म्हणजे समजा आपल्याला जर काउंट करायचा असेल तर तो राऊंड एक कंप्लीट जर तो 2 पासून स्टार्ट झाला असेल तर तो कुठं संपायला हवा 2 लाच. तेव्हा आपला 1 सर्कल कंप्लीट होतो. कळलं का? आता आपण म्हणतो सेकंडचा आपण काउंट करतो. काही वेळेस सेकंड कसं काउंट करतो की आता आता ह्या टाइमापासून तुम्हाला काउंट करायचंय. समजा आता तुमचा सेकंडचा काटा जर 3 वर असेल तर तुम्हाला काय म्हणायचंय की आपल्याला 1 मिनिट काउंट करायचंय. तर तुम्ही सेकंडच्या काट्याला किती जाईल तो 60 पार्ट्स कव्हर करेल. म्हणजे तो 3 पासून सुरुवात करेल तर परत 3 वर येईल. कळलं? आता आपण कशाचं म्हणत होतं अवरचं. आता इथे समजा तुम्हाला आता 1 वाजलाय. ओके. हा छोटा काटा हा म्हणजे अवरचा काटा. अवर अँड दिस इज मिनिट. दिस इज मिनिट हँड अँड दिस इज अवर हँड. ओके. आता तुमचा हा जो मिनिटचा हँड आहे तो कसा जाईल असा. म्हणजे आता 1 आवर केव्हा म्हणेल. आता तो 2 केव्हा वाजतील जेव्हा आपला अवरचा काटा मिनिटचा काटा पूर्ण 1 राऊंड फिरून येईल. कशाचा 60 मिनिट फिरून येईल. म्हणजे 12 पासून तो 1 पर्यंत किती होतात 5 मिनिट होतात. राईट 5. मग 5 10 15 20 हे बघा इथून 5 नंतर किती होता 1 to 2 10 नंतर 15 नंतर 20 नंतर 25 इथून तर इथपर्यंत 6 पर्यंत किती होता 30 मिनिट नंतर 35 40 45 50 55 11 ला किती होता 55 आणि किती होतात नंतर 60. म्हणजे 60 मिनिट झाले. 60 मिनिट झाले म्हणजे आपला अवरचा काटा कुठे जाईल. अवरचा काटा कुठे जाईल. अवरचा हँड कुठे जाईल 12 वर कशाला जाईल तो अवरचा पहिले तो 1 वर होता ना. 60 मिनिट फिरून आपला मिनिटचा हँड आहे तो 60 मिनिट 60 पार्ट्स फिरून आला. तर आपला आधी 1 वर होता तो अवरचा. मग आता तो कशावर जाईल 2 वर जाईल. राइट. यहाँ पे देखो यहाँ पे मैंने क्या बोला. अगर आपका अवर का हैंड 1 पर है राइट और आपका अभी कितने बजे है हम कैसे बोलते हैं यहाँ पे 12 है राइट. यहाँ पे 1. नाउ इट इज 1 o'clock. What is this? This is 1 o'clock. This is hour hand and this is minute hand. जब ये मिनट का हैंड 1 राउंड कंप्लीट करेगा तब हमारा आवर का हैंड जो आवर का हैंड है वो किस पर जाएगा 2 पर. राइट. गॉट इट. ओके. वन आवर इज इक्वल टू 60 minute. 1 minute is equal to 60 second. Okay. Now we will study AM and PM. यहाँ पे देखो अभी आता आपण कसं करतो
की आपले टोटल किती असतात हे 12 असतात राईट 1 2 अप टू 12 आवर्स किती असतात 12 आवर्स असतात. आता हे बघा रात्रीच्या 12 नंतर मिड नाईटला 12 असतो. मिड नाईटला जर 12 नंतर आपला काय असतो 1 डे कम्प्लीट होतो. मिड नाईटच्या 12 ला काय होतो आपला 1 डे कम्प्लीट होतो. म्हणजे आज समजा आता तुमचे 12 वाजतील रात्री राईट मिड नाईटला काय होईल रात्री 12 वाजतील तर तुमचा 1 डे काय झाला कम्प्लीट झाला. काय होतो 1 डे कम्प्लीट होतो. कळतंय का कालच्या रात्रीच्या 12 पासून तर आज रात्रीच्या 12 पर्यंत काय होईल तुमचा 1 डे काय होईल कम्प्लीट होईल म्हणजे 24 आवर्स राईट अनुज बरोबर. मग तुम्ही काय म्हणणार त्या मिड नाईटच्या 12 नंतर काय येईल तुमचा 1 वाजेल राईट तर रात्रीच्या 12 नंतर तुमचे काय वाजेल 1 वाजेल. मग 1 2 3 4 5 अप टू परत 12 हे 12चे काय राहतील मग दुपारचे 12 आफ्टरनूनचे काय राहतील तुमचे परत म्हणजे रात्रीच्या 12 नंतर तुमचा कोणता येईल मग आफ्टरनूनचा 12 येईल राईट समजतंय का आफ्टरनूनला परत 12 वाजतात. तर ह्या आफ्टरनूनच्या 12च्या आधी काय असतं एएम काय म्हणतो एएम म्हणतो. आता समजा सकाळचे 9 वाजलेत काय वाजलेत सकाळचे 9 तर तुम्ही काय म्हणणार 9 AM. AM चा फुल फॉर्म काय अँटी AM मेरी म्हणजे दुपारच्या 12च्या आधी जे पण असतं ते काय असतं AM असतं. काय असतं AM कळतंय का समजलं. आता रात्री जेव्हा मिडनाईट असतो मिडनाईट नंतर 1 वाजता तो काय झाला AM नंतर 2 AM फ्रॉम मिडनाईट ओके फ्रॉम मिडनाईट 2 AM 3 AM सकाळी 9 वाजले 9 AM अप टू आफ्टरनून 12 आफ्टरनूनचे किती वाजले 12 मग त्या 12 नंतर आपण काय म्हणतो परत आफ्टरनूनचा 12 असतो परत ते सर्कल स्टार्ट होतं आफ्टरनूनच्या 12 नंतर परत सर्कल स्टार्ट होतं राईट 12 1 2 परत आफ्टरनूनच्या 12 नंतर तेव्हा आपण काय म्हणणार PM म्हणणार काय म्हणणार PM आफ्टरनूनच्या 12 नंतर काय म्हणायचं PM म्हणजेच काय पोस्ट PM म्हणजेच काय पोस्ट मेरिडियम कळते का काय म्हणतात पोस्ट मेरिडियम PM ला काय म्हणतात पोस्ट मेरिडियम. कळलं आर यू गेटिंग माय पॉइंट. सुबह रात के 12 मिडनाइट के रात के 12 से लेके तो दोपहर के 12 तक क्या बोलेंगे AM दोपहर के 12 से लेकर तो मिडनाइट के 12 तक क्या बोलेंगे हम PM ओके. नाउ दिस इज अवर 12 आवर्स क्लॉक. ये कौन सा क्लॉक था हमारा 12 आवर्स यहाँ पे रिपीट हो रहा था मतलब मिडनाइट के 12 से लेकर दोपहर के 12 नाउ दिस इज 12 आवर्स राइट ये 12 आवर्स का हमारा क्लॉक था. फिर से 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 फिर से 12 के बाद क्या आएगा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 दिस इज 12 आवर्स. नाउ we will see 24 hours clock 24 hours. यहाँ पे 12 3
6 मतलब यहाँ पे भी है, पर यहाँ पे कंसिडर कर लो, यहाँ पे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11। ओके 9। तो हम कैसे काउंट करते हैं? 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12। फिर उसके बाद क्या काउंट करना है 24 आवर्स में? 1 इज कंसिडर एज अ 13। मतलब ये देखो, मिडनाइट के 12 से लेकर तो आफ्टरनून के 12 तक हम क्या गिनेंगे? 1 2 3 4। लाइक मिडनाइट के 12 से लेकर हम क्या करेंगे? 12 के बाद 1 AM 2 AM 3 AM अप टू 11 AM। समझ में आ रहा है? दोपहर के तक हम क्या करेंगे? AM। उसके बाद क्या बोलेंगे हम? दोपहर के 12 के बाद 13 इज 1 इज कंसिडर एज 13। 12 के बाद क्या आएगा फिर? 13। हम क्या बोलते हैं? 1 PM, राइट? दोपहर के 12 के बाद हम क्या बोलेंगे? 1 PM 2 PM। उसके जगह पर हमें क्या यूज करना है? 13। 2 PM इज 14। 3 PM इज 14। ओके 3 PM इज 15। समझ में आ रहा है? समझ में आ रहा है सबको? उसके बाद 4 PM इज कंसिडर एज 16। 11 इज कंसिडर एज 11 PM इज कंसिडर मतलब रात के 11, राइट? रात के 11 इज इक्वल टू, टेल मी, इन 24 आवर्स क्या आएगा यहाँ पे? 23, राइट? क्या आएगा यहाँ पे? 23। मतलब हमारा जो 12 का जो आवर का जो क्लॉक है, राइट, 12 आवर्स का, आप लैपटॉप में देखा होगा आपने कभी? लैपटॉप में ये देखो, यहाँ पे दिख रहा है लैपटॉप में, इस साइड में, दिस वन 19, मतलब कितने बजे? 7:22 PM। अब क्या टाइम हो रहा है? यहाँ पे 19 दिख रहा है सबको? मेरे लैपटॉप में नीचे दिख रहा है 19, दिस। ओके तो यहाँ पे हम क्या पढ़ने वाले हैं कि सुबह तक क्या बोलेंगे? 1 AM 2 AM। सिमिलरली ये 12 का है, अभी समझो, ये 12 आवर्स का क्लॉक है। हम पढ़ रहे 12 आवर्स, यहाँ पे पढ़ेंगे 24 आवर्स। आप मुझे बताओ। ओके यहाँ पे अगर 1 AM है तो यहाँ पे क्या होगा? 24 आवर्स में क्या होगा? जल्दी बोलो, आपने पढ़ा है ना ये? क्या होगा? 1, राइट? राइट अनुज, 1 होगा। अब मुझे बताओ, यहाँ पे 2 PM है, क्या है? PM। तो यहाँ पे 24 में क्या होगा? 14, राइट? वेरी गुड। क्या होगा? 14। यहाँ पे 1, यहाँ पे 14। मतलब AM तक, AM यहाँ पे जो होगा 24 में भी वही होगा, लेकिन दोपहर के बाद यहाँ पे PM स्टार्ट होगा, तो यहाँ पे हमें क्या करना है? 12 के बाद अगला गिनना है, मतलब 13 14। ओके अप टू 24। देन आवर 24 आवर कंप्लीट, रात को 12 हो गए, राइट? मिडनाइट में 12। तो 1 राउंड कैसे वहां पे कैसे दिखाएंगे आपके क्लॉक में? 0 0। और यहाँ पे क्या बताएंगे? 12। मिडनाइट के 12 में, राइट? रात के 12 बजे क्या दिखाएंगे आपको? यहाँ पे 24 के क्लॉक में आपको 0 0 बताएगा, और यहाँ पे क्या बोलेगा? 12। ओके तो एग्जाम्पल देखेंगे हम यहाँ इसके, 1 मिनट। ये देखो, तो 24 आवर का क्लॉक कब यूज किया जाता है? द 24 आवर क्लॉक इज यूज्ड, the 24 hour clock is used to avoid this division of the day। हम 12 आवर्स में कैसा डिवीजन करते हैं? रात के 12 से लेके दोपहर के 12 तक, फिर दोपहर के 12 से लेके रात के 12 तक, राइट? दिस आर द 2 डिविजन्स। 12 के कितने होते हैं? 2 डिविजन्स होते हैं दिन के।
समझ में आ रहा है? लेकिन 24 आवर के क्लॉक में कैसा होता है, द 24 आवर क्लॉक इज यूज टू अवॉइड दिस डिवीजन। वो क्या करता है, इस डिवीजन को अवॉइड करके वो पूरे दिन का बताता है, राइट। टू अवॉइड दिस डिवीजन ऑफ द डे इनटू एंटी मेरिडियम, मतलब एएम एंड पीएम को छोड़ के वो क्या बताता है, पूरा एक दिन का रूटीन बताता है, एक पूरा सर्कल। दिस मेथड इज यूज इन टाइम टेबल ट्रेन। जब आपका ट्रेन का टाइम टेबल, ये कहाँ पे यूज किया जाता है, 24 आवर्स का ट्रेन के टाइम टेबल में, प्लेन्स, बसेस, लॉन्ग डिस्टेंस, बोट जर्नीज, राइट। In this method, instead of starting again from 1 to 3, it will start as a 13, 14, 15. Okay? समझ में आया ये? ट्रेन ट्रेन और बसेस का टाइमिंग का जो टाइम टेबल होता है ना, वहां पे ऐसा 2 डिवीजन में नहीं बताते हैं। वहां पे क्या बताया जाता है, 24 आवर्स का क्लॉक बताया जाता है. ओके, तिथं आपल्याला 24 आवर्सचा क्लॉक दाखवतात, 12चं नाही दाखवत. जर तुम्ही टाइम टेबल बघितला ट्रेनचा, बसचा, तुम्ही कुठं लॉंग जर्नीला जाताय, लॉंग कुठेतरी बाहेर फिरायला जाताय जास्त दिवसांसाठी वगैरे, त्या बसेसचा ते कसं दाखवतात, 24 आवर्सचं दाखवतात. ओके, तर आता आपण काही एक्झाम्पल्स घेऊ. तुम्ही काही एक्झाम्पल्सचे मला आन्सर सांगायचे, कारण तुमचं झालंय ना हे, मग तुमची रिव्हिजन बघते मी. ओके, हे तर बघा, हे आपण आत्ताच बघितलं, 12 आवर्सचं आणि 24 आवर्सचं आत्ताच बघितलं आपण. एएम एएम सेम असतं. इथे पीएमचा काय होतो, पीएमचा बघा 1:20 PM ॲज कन्सिडर ॲज 13:20, राईट. आता हे बघा, हे तुम्हाला मी ट्रेनचं सांगितलं, ट्रेनच्या ठिकाणी बघा इथे 13, 17 असं यूज केलंय. ओके, 7:45 इज एएम, इथे काय तो एएम आहे, हा पण काय एएम. इथे तो काय झाला 1:10 PM, हा काय झाला तुमचा 1:10 PM, हा काय होईल तुमचा 5:20 PM. ओके, कळलं, समजलं ना? ओके, आता हे बघा, एक्झाम्पल्स ऑफ टाइम मेजरमेंट. आपण टाइम कसा मेजर करतो, इफ अब्दुल स्टार्टेड वर्किंग ऑन कम्प्युटर ॲट 11 in the morning. 11 in the morning म्हणजेच काय, 11 AM, अँड फिनिश हिज वर्क ॲट 3:30 in the afternoon. आफ्टरनून म्हणजे काय, इथं तुमचं 3:30 PM, 3:30 काय येईल PM, आफ्टरनून मध्ये बोललाय तो, राईट. हाऊ लॉंग डिड ही वर्क, तो तो किती वेळ त्याने काम केलंय, ते कसं मेजर करायचं, तर काय केलंय त्यांनी इथे 15 आवर. एक मिनिट, हा त्यांनी कसं केलंय मग आता 11 in the morning and finish his work at 3:30 in the afternoon. त्यांनी ही फर्स्ट मेथड यूज केली आणि ही सेकंड मेथड यूज केली. तर फर्स्ट मेथड मध्ये काय केलं त्यांनी, फ्रॉम 11 in the morning to 12 noon, 11 पासून ते 12 पर्यंत किती होतील 1 hour, राईट. 11 in the morning to 12 किती होईल 1 hour होईल. फ्रॉम 12 noon to 3:30 किती होईल, त्यांनी कसं डायरेक्ट ओरली मेजर केलंय, कसं केलंय ओरली. फ्रॉम 12 पासून तर 3:30 पर्यंत किती होतील, 12 पासून तर 1 hour, 12 पासून तर 1 hour, 1 पासून 2 सेकंड आवर, 2 पासून तर 3 hours, 3 hours, आणि हा किती आहे 13 minutes, किती 3 hours and 30 minutes. म्हणजे टोटल किती झालं, हा 1 hour आणि हा 3 hour किती झाला 4, आणि हे 30, म्हणजेच किती 4:30 minutes, 4 hours and 30 minutes. कळलं का? त्यांनी ओरली कसं काउंट केलं, कळलं ओरली, एकदम इझी आहे. 11 पासून तर 12 पर्यंत किती होतात 1 hour होतात, राईट. मग त्यांनी काय केलं 12 नंतर 3:30 म्हणजेच 3 hours and 30 minutes,
मग 3 hours and 30 minutes प्लस 1 hour किती होतात? 4 hours and 30 minutes. राईट. इथे त्यांनी ओरली काउंट केलंय. पण इथे काय केलं त्यांनी की 3:30ला 24 अवरच्या क्लॉक मध्ये कन्वर्ट केलं. 24 अवरच्या क्लॉक मध्ये काय केलं त्यांनी? कन्वर्ट केलं. म्हणजेच काय? 3:30 म्हणजे काय? 15:30 minutes. 15 hours and 30 minutes. कळलं का? त्यांनी काय केलं इथे 24 अवरच्या क्लॉक मध्ये 3:30ला कन्वर्ट करून घेतलं. म्हणजेच 15 hours 30 minutes. म्हणजे त्यांना इझिली काउंट करता येईल. मग त्यांनी काय घेतलं 11 इन द मॉर्निंग म्हणजे काय? मॉर्निंगच्या 11 पर्यंत त्यांनी 11 hours आणि इथे मिनिट किती झाले? 11:00. म्हणजे रात्रीच्या मिडनाईट पासून तर सकाळच्या 11 पर्यंत किती तास झाले? 11 तास झाले. किती झाले? 11 hours. राईट. मग त्यांनी काय घेतलं इथे 30 15 मधनं 11 गेले 4. कळलं का त्यांनी कसं कन्वर्ट केलं? समजलं? त्यांनी काय घेतलं इझी करण्यासाठी त्यांनी 24 अवर्स मध्ये करून घेतलं. काय घेतलं? 24 अवरचा क्लॉक घेतला, त्याच्यात कन्व्हर्ट केलं. आधी हे 11 तास घेतले. हे किती घेतले? 11 hours. हे किती घेतले? 15 hours 30 minutes. राईट. त्यांनी कन्वर्ट केलं आणि मग त्याचं सबस्ट्रॅक्शन केलं. मग काय आलं? 4 hours 30 minutes. हे दोघं मेथड हे फक्त आय ऑब्झर्वेशनने करायचे. आपल्याला असं पण करता येईल, डायरेक्ट काउंट करू शकतो आपण. ओके. आता याचं तुम्ही मला सांगा. हे बघा, हा क्वेश्चन दिसतोय? पटकन सांगायचंय मला. हा क्वेश्चन दिसतोय का सगळ्यांना? ब्लू मध्ये दिसतोय, ब्लू राऊंड केलाय मी. हा, मग त्याचा आन्सर सांगा मला पटकन. 5 hours 30 minutes minus 2 hours 45 minutes. काय आन्सर येईल? टू hours 45 minutes. राईट. व्हेरी गुड. बरोबर आहे. हे बघा, आता हे बघा इथं कसं केलं त्यांनी 5 hours 30 minutes 2 hours 45 minutes. मग त्यांनी काय 30 minute मधनं 45 मायनस होतील का? 30 मधनं 45 मायनस होणार नाही. मग त्यांनी काय घेतलं 1 hour इज इक्वल टू 60 minutes. ओके. 1 hour इज इक्वल टू 60 minutes. मग त्यांनी इथून 60 minutes काय घेतले? कॅरी केले. इथून काय केले? 60 minutes इथं कॅरी केले. मग हा 60 minutes आणि हे 30 minutes किती झाले? 90. ओके. किती झाले? 90. 90 मधनं 45 घेतले, मायनस केले 45. ओके. मग आपण इथून काय घेतलं होतं? 1 hour घेतला होता. काय घेतला होता इथून? 1 hour. मग इथं किती राहिले? हे टोटल 5 hours आहेत. किती आहेत? 5. इथून आपण 1 hour घेतला म्हणजे 60 minutes इकडे घेतले होते. म्हणजे इथं काय झाला? 4 hours आणि खाली 2 hours. कळलं? त्यांनी इथं कॅरी केला होता 1 hour, तो इथून काय झाला? मायनस झाला. काय झाला इथून? मायनस. म्हणून इथं 5 मधनं काय झालं? 4. 4 minus 2 2. 2 hours 45 minutes. ओके. Okay. Now we will start 6th standard profit and loss chapter. Okay.
प्रॉफिट लॉस. आपण लास्ट लेक्चरला काय शिकलो होतो? 6 स्टैंडर्ड काय शिकलो होतो लास्ट लेक्चरला? पिछले लेक्चर में क्या पढ़ा था हमने? क्या पढ़ा था पिछले चैप्टर में? कोई था क्या? नहीं याद है? जल्दी बताओ क्या पढ़ा था? लास्ट चैप्टर में हमने पढ़ा था परसेंटेज. क्या पढ़ा था? परसेंटेज. याद आया? तर पर्सेंटेज मध्ये काय पाहिलं होतं आपण की आपण कंपॅरिझन कशामधून करतो? 100 मधून कंपॅरिझन करतो. राईट. आता तुमचं मी रिव्हिजन घेते, 5 मिनिटाची रिव्हिजन घेते पटकन, मग आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करू. ओके. हे तुमचे 100 युनिट चार्जिंग. लास्ट एक्झाम्पल जसं घेतलं होतं तसंच घेते मी आता. ही तुमचं काय आहे? चार्जिंगचं बॅटरी आहे. ओके. इथे किती आहे? 100 युनिट्स. म्हणजेच काय? तुमची बॅटरी काय आता? 100% फुल चार्ज. काय तुमची बॅटरी? 100% फुल चार्ज. आता ही जर तुमची काय झाली आता? हाफ झाली, म्हणजे 50 युनिट्स. 100 पैकी किती राहिले आता तुमचे? 50 युनिट्स राहिले. चार्जिंग युनिट्स किती राहिले? चार्जिंग युनिट्स 50 युनिट्स. म्हणजेच काय? 100 मधून 50 राहिले, म्हणजे 50%. समजतंय? मग आपण काय काउंट करायला शिकलो होतो मागच्या वेळेस? एक मिनिट. एक मागचंच एक्झाम्पल घेते मी. लास्टला जे एक्झाम्पल घेतलं होतं की 40 चॉकलेट्स among which 10 are स्ट्रॉबेरी. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? पर्सेंटेज फाइंड आउट करायचे. राईट. काय फाइंड आउट करायचे? पर्सेंटेज. मग आपण काय म्हणणार की 4 चॉकलेट मधून 10 स्ट्रॉबेरी आहेत, म्हणजेच काय? 100 मधून किती? 100 मधून किती? समजला? क्वेश्चन समजला का आधी? सगळ्यांना क्वेश्चन समजला मी काय विचारलं क्वेश्चन? की जर 40 चॉकलेट्स आहेत त्याच्यामधनं किती? 10 काय? स्ट्रॉबेरी चॉकलेट्स. काय? 10 स्ट्रॉबेरी चॉकलेट्स. मग 100 मधनं 100 चॉकलेट्स मधून किती स्ट्रॉबेरी चॉकलेट्स? किती स्ट्रॉबेरी चॉकलेट्स? कळलं? क्वेश्चन नाही कळलं का? राम कळला नाही क्वेश्चन? 40 chocolates among which 10 are strawberry. 10 are strawberry chocolate. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचंय की 100 याच्यामधून किती आहेत स्ट्रॉबेरी चॉकलेट? याच्यामधून माहिती आहे आपल्याला 40 पैकी माहिती आहेत, 100 पैकी किती आहेत. मग कसं फाइंड आउट करायचं? पर्सेंटेज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आपण काय म्हणतो? 100 चार्जिंग युनिट्स होते, त्याच्यापैकी 50 राहिले, त्याचाच अर्थ काय होतो? 50%. कळतंय का तुम्हाला? 100 मधनं 10 म्हणजेच किती? 10%. 100 मधून 5 म्हणजेच किती? 5%. 100 मधनं 90 म्हणजेच किती? 90%. समजलं? मग आपल्याला आता पर्सेंटेज फाइंड आउट करायचे. काय करायचंय? पर्सेंटेज. मग आपण काय म्हणणार इथे? 40 चॉकलेट्स अमॉंग विच 10 आर स्ट्रॉबेरी. मग 100 मधून किती? म्हणजे पर्सेंटेज फाइंड आउट करायचे. समजलं का? मी आताच तुम्हाला एवढं सांगितलं. 100 मधनं 5 म्हणजेच 5%. राईट. मग हे कसं फाइंड आउट करायचं? 100 आणि 10चं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. काय करायचं? 100 इंटू 10 आणि डिवायडेड बाय 40. डिवायडेड बाय 40. कळलं का? काय घेतलं आपण इथे? 100 आणि 10चं मल्टिप्लिकेशन घेतलं. हे बघा पिंक दिसते, पिंक लाईन. हे बघा, हे मल्टिप्लिकेशन करायचं, इथे डिव्हिजन घ्यायचं. 100 इंटू 10 डिवायडेड बाय 40 म्हणजेच किती आले? 0 0 कट.
कळते का? क्वेश्चन कळला का? आधी सांगा, क्वेश्चन कळला का सर्वांना? आता ऐका. तर हे बघा, आता आपल्याला काय करायचंय, 100 मधनं फाइंड आउट करायचे. काय करायचंय, 100 मधून फाइंड आउट करायचे. मग 100 डिवायडेड बाय 4 किती? आता हे 0 0 कट झाला, हा 1 आहे, 100 1 जा 100 डिवायडेड बाय 4 म्हणजेच किती? 25%. याचाच अर्थ काय झाला की जर 40 मधून 10 जर स्ट्रॉबेरी असतील तर 100 मधून किती असतील? 25. म्हणजेच किती आहे हे? 25%. कळलं का? समजलं? जर 40 मधनं 10 असतील तर 100 मधून किती असतील? 25. हे झालं पर्सेंटेज. काय झालं? पर्सेंटेज. आपण काय फाइंड आउट केलं? 40 मधनं 10 असेल तर 100 मधनं 25 असतील. आता नेक्स्ट काय बघायचंय? सेम आहे, फक्त थोडा डिफरन्स काय की 40 तेच एक्झाम्पल घेऊ आपण, थोडं चेंज घेऊ. 40 चॉकलेट्स 40 chocolates among which, ते हँडरायटिंग समजून घ्या, ते प्रॉब्लेम येतोय थोडा. 40 chocolates among which 5%. आता आपण काय घेतो इथे? 5% स्ट्रॉबेरी चॉकलेट्स. तिथे नंबर होतं, लक्षात आहे का? तिथे काय होतं? 10 स्ट्रॉबेरीज होती, इथे काय? 5% स्ट्रॉबेरीज. म्हणजे किती किती स्ट्रॉबेरी चॉकलेट्स? 40 चॉकलेट्स मधून 5% काय आहे? स्ट्रॉबेरी चॉकलेट. म्हणजे किती चॉकलेट? मग ते आपल्याला फाइंड आउट करायचे. त्याचाच अर्थ काय आहे की 100 मधून किती? पर्सेंट म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला? 5%. म्हणजेच काय सांगितलं होतं? 5. राईट? कळतंय का? 5%. आता आपल्याला हे फाइंड आउट करायचंय. 100 मधून जर 5 असेल तर 40 मधून किती असतील? समजतंय का? क्वेश्चन समजला का सर्वांना? क्वेश्चन काय विचारला मी? 100 मधून जर 5. आता हे बघा, इथं 5% आहे, म्हणजे 100 मधून 5 असेल तर 40 मधून किती असतील? मग कसं करायचं? या दोघांचं मल्टिप्लिकेशन. त्याच्यामध्ये कसं करायचो आपण? आधी याच्यात कसं करायचो? आधीच्या याच्यात कसं करायचो आपण? ह्यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचो आणि मग डिवाइड करायचो. इथे काय करायचंय? इथून इथे मल्टिप्लाय करायचं आणि इकडं डिवाइड करायचं. 40 into 5 divided by 100. कळतंय का? 40 into 5 divided by 100. उलट करायचं. तिकडं आपण असं जायचो ना, इकडनं आपल्याला 100चं पर्सेंटेज फाइंड करायचं. पर्सेंटेज फाइंड करायचं असलं की इकडनं इकडं मल्टिप्लाय करायचं आणि इकडनं डिवाइड करायचं. आणि जर आपल्याला पर्सेंटेज वरून नंबर फाइंड आउट करायचंय. काय फाइंड आउट करायचंय? नंबर. तर काय करायचं? या दोघं उलट करायचं. इथून मल्टिप्लाय तर इथून मल्टिप्लाय करायचं आणि इकडे डिवाइड करायचं. म्हणजे हा 0 कॅन्सल. 4 5 चा काय झाला? 20 डिवायडेड बाय 10. 10 1 जा 10, 10 2 जा 20. किती आलं इथे? 2. काय आलं इथे? इथं 5% म्हणजेच काय? 5 स्ट्रॉबेरी. राईट? तुम्हाला पर्सेंट म्हणजे काय सांगितलं तर मी सेम तसंच. इथे काय आलं आपलं? 2 स्ट्रॉबेरी. अमॉंग 40 चॉकलेट्स हाऊ मेनी? 2 स्ट्रॉबेरीज. म्हणजेच काय? 5% ऑफ 40 किती आहे? 2. कळलं? 5% ऑफ 40 किती झालं? 2. कळलं का?
सर्वांना कळलं आता काय सांगितलं मी? पर्सेंटेज वरून आपण काय फाइंड आउट केला? नंबर फाइंड आउट केला. नंबर याचं कसं लिहिणार तुम्ही? 2 चॉकलेट्स, 2 स्ट्रॉबेरी चॉकलेट्स आउट ऑफ 40. आउट ऑफ हाऊ मेनी? 40. 2 स्ट्रॉबेरी चॉकलेट्स आउट ऑफ 40. आणि इथं काय म्हणणार? 5 स्ट्रॉबेरी चॉकलेट्स आउट ऑफ 100. कळलं? सर्वांना कळलं? ओके. आपण आता प्रॉफिट लॉस बघू. हे सर्व पर्सेंटेज तुम्हाला पुढे लागणार आहेत. हे सर्व पर्सेंटेजचं चॅप्टर तुम्हाला काय करणार आहे? पुढे लागणार आहे, म्हणून मी हे सांगते. ओके. आता प्रॉफिट अँड लॉस कितवा चॅप्टर येतो? 13. ओके. प्रॉफिट अँड लॉस. लॉस. प्रॉफिट म्हणजे काय आणि लॉस म्हणजे काय? ओके. प्रॉफिट. समजा तुम्ही एखादी वस्तू 300 रुपीजला घेतली. एखादी वस्तू कितीला घेतली तुम्ही? 300 रुपीज. आणि तुम्ही ती कितीला विकली? 900 ला. तर तुमचा फायदा झाला का तोटा? 900 ला विकली तुम्ही. कितीला? 900. 300 ला वस्तू घेतली की तुम्ही 900 ला विकली. काय झालं तुमचा? प्रॉफिट. राईट. आणि तीच वस्तू तुम्ही 200 ला विकली तर काय झालं? लॉस. बरोबर. मग आपण काय म्हणतो? याचा फॉर्म्युला काय? हिंदीचे स्टुडंट आहेत का बरेच इथे? मराठी सर्वांना कळते का? सर्वांना मराठी कळते? असं काही नाही का हिंदीमध्ये पण सांगते, थांबा. तो क्या किया हमने यहाँ पे? 300 में हमने चीज ली एखादी, समझो फ्लावर पॉट. एग्जाम्पल, सपोज आपने फ्लावर पॉट कितने में खरीदा? 300 में फ्लावर पॉट खरीदा. ओके. फ्लावर पॉट आपने 300 में खरीदा, उसको कितने में बेचा? 900 में उसको बेच दिया. मतलब क्या हुआ? आपको प्रॉफिट हुआ. क्या हुआ? प्रॉफिट. वही फ्लावर पॉट अगर आपने 300 में लिया और 200 में सोल्ड किया, मतलब बेच दिया, तो क्या होगा? आपका लॉस होगा. क्या होगा? लॉस. ओके. तो हम प्रॉफिट और लॉस कैसे देखेंगे, कैसे समझेंगे कि हमें प्रॉफिट हुआ है या लॉस हुआ है? तो उसका फॉर्मूला क्या है? प्रॉफिट, एक मिनट, कॉस्ट प्राइस. व्हाट इज मीन बाय कॉस्ट प्राइस? आपने जितने में वो चीज ली है उसे कॉस्ट प्राइस कहते हैं. ओके. माइनस सेलिंग प्राइस, मतलब आपने कितने में उसे बेची, उसे क्या बोलते हैं? सेलिंग प्राइस. किती मध्ये ती वस्तू घेतली त्याला काय म्हणतात? कॉस्ट प्राइस. तुम्ही ज्या किमतीत त्या वस्तूला घेतलंय कोणाकडून तर काय म्हणतात त्याला? कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस म्हणजे काय? तुम्ही ज्या किमतीत ती वस्तू काय केलीये? सोल्ड केली, विकली, तर काय म्हणणार त्याला तुम्ही? सेलिंग प्राइस. ओके. आणि ही जर काय आली आपली पॉझिटिव्ह, म्हणजे समजा सेलिंग प्राइस तुमची जास्त आली कॉस्ट प्राइस पेक्षा, तर काय झालं? तुमचं प्रॉफिट झालं. जर सेलिंग प्राइस तुमची कॉस्ट प्राइस पेक्षा काय आली? कमी झाली, तर काय म्हणणार तुम्ही? लॉस. कळतंय? सेलिंग प्राइस जर कमी असली तर तुमचा लॉस झाला आणि सेलिंग प्राइस जर जास्त राहिली तर तुमचा काय झाला? सॉरी हा, एकच मिनिट. उलट केलं हा मी, सॉरी.
नाही नाही बरोबर, हे बघा समजा मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते, तुमचा हा इथे लॉस आहे. ओके, काय इथे लॉस आहे. 2 फॉर्म्युले आहेत. ओके, किती आहेत? 2 आहेत. राईट होतं ते, पण 2 फॉर्म्युले आहेत त्याच्यासाठी. हे बघा, तुम्हाला मी काय सांगितलं होतं, इथे 300 आहे आणि इथे काय आहे 100 आहे. ओके, मग काय आला तुमचं काय झालं लॉस? 200चा लॉस झाला. काय झाला तुमचा? 300 मध्ये तुम्ही वस्तू घेतली, ती कशात विकली तुम्ही? 100 रुपीज मध्ये ती सेल केली. म्हणजेच काय झालं तुमचा 200चा लॉस झाला. आता प्रॉफिट कसा होईल? सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. समजा सेलिंग प्राइस होती तुमची किती होती? 900 होती. काय होती? 900. तुम्ही कितीत विकलं तिला? सॉरी, कितीत घेतलं? विकलं 900 मध्ये. 900 मध्ये तुम्ही सेल केलं आणि तुम्ही घेतलं किती रुपयामध्ये? 300 रुपयामध्ये. म्हणजे तुमचा फायदा कितीचा झाला? कितीचा झाला? 600चा. कळलं का आता? हे बघा, लॉस कसा फाइंड करायचा? लॉस कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. आणि प्रॉफिट कसा करतो आपण? कसं काउंट करायचं प्रॉफिटला? सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. कळलं का? कॉस्ट प्राइस हा लॉसचा फॉर्म्युला आहे तुमचा आणि हा काय तुमचा प्रॉफिट. हे तुमचं प्रॉफिट काउंट झालं. कळलं? समजलं का? आता तुम्ही मला एक काउंट करून दाखवा. याच फॉर्म्युल्यावरून मला प्रॉफिट लॉस काउंट करून दाखवा. ओके, तुमची कॉस्ट प्राइस आहे 700 आणि तुमची सेलिंग प्राइस आहे, तुम्ही कितीत विकलं तिला? 500. मला काउंट करून दाखवत. पहिले मला सांगा लॉस झाला का प्रॉफिट झाला? तुम्हाला लॉस झाला का प्रॉफिट झाला? आधी याच्यावरून सांगा. हा, आता मला हा, मग कितीचा लॉस झाला? कितीचा लॉस झाला? 200. राईट, 200चा काय झाला? लॉस झाला. म्हणजे कोणता फॉर्म्युला येईल तुमचा? फर्स्ट वन. कोणता येईल? फर्स्ट वन. राईट, कळलं? ओके, आता आपण शिकणार आहोत. लॉस आणि प्रॉफिट कळलं. आता आपण बघू टोटल कॉस्ट. काय बघणार आहे? टोटल कॉस्ट. काही एक्झाम्पल बघू आपण. हे बघा, तेच आहेत लॉसचं. बघा, लॉस काय? कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग. प्रॉफिट काय असतं? सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. ओके, इथे बघा हे एक्झाम्पल आहेत, ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. एकदम आय ऑब्झर्वेशनने करणार आहे तुम्हाला. कॉस्ट प्राइस किती आहे? 4500. सेलिंग प्राइस काय आहे? 5000. म्हणजेच इथे काय झालंय? तुमचा प्रॉफिट झालाय. काय झालाय? प्रॉफिट. राईट. इथे काय झालंय? 4100 कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस किती आहे? 4090. काय झालं इथे? लॉस. राईट, समजलं? हे बाकीचं तुम्ही करायचंय. ओके, होमवर्कला. आता टोटल कॉस्ट प्राइस अँड प्रॉफिट ऑर लॉस. आता टोटल कॉस्ट प्राइस म्हणजे काय? हे बघा, शॉर्ट मध्ये सांगते मी पटकन तुम्हाला, टाइम होत. टोटल कॉस्ट, एखादी वस्तू तुम्ही घेतलीये 300 रुपीजला. कितीला घेतलीये? 300 रुपीज. सपोज टेबल एक्झाम्पल घेते. ओके, मी टेबल. सपोज तुम्ही टेबल हा 300 रुपीजला घेतलाय, त्याला तुम्हाला ट्रॅव्हलिंगला किती खर्च लागलाय? ट्रॅव्हलिंगला
100 रुपीज लागलाय. काय लागलाय त्याला? एका जागेवरून दुसऱ्या जागेवर आणायला तुम्हाला किती लागलाय? 100 रुपीज खर्च. तर काय म्हणणार आपण? टोटल कॉस्ट किती झाली? 300. टोटल खर्च किती लागलाय? टोटल खर्च किती झाला तुमचा? 400. यालाच आपण काय म्हणतो? टोटल कॉस्ट. काय म्हणतो? टोटल कॉस्ट. आता हे बघा, ही झाली तुमची टोटल कॉस्ट. आता तुम्ही सेल केलं, ह्या टेबलला तुम्ही कितीने सेल केलं? सपोज 500 मध्ये सेल केलं. 500 ला काय केलं तुम्ही? सेल केलं. तर मला सांगा, तुम्हाला प्रॉफिट झाला का लॉस? सर्व टोटल कॉस्ट आणि सेलिंग तुम्ही कितीची केली? 500 ची. तर तुम्हाला काय झालं? प्रॉफिट झाला का लॉस झाला? तुम्ही किती खर्च केलं? टोटल किती खर्च केला? 400. आणि तुम्ही सेल कितीला केलं? 500. म्हणजे तुम्हाला 100चा काय झाला? प्रॉफिट. काय झाला? 100चा प्रॉफिट. कळतंय का? हे बघा, वन एक्झाम्पल. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. ओके, एखादी वस्तू तुम्ही 500 ला घेतली. ओके, तिला तुम्हाला पेंट करायला 50 रुपीज लागले. पेंट करायला किती लागले? 50 रुपीज पेंट करायला लागले. 20 रुपीज तुम्हाला ट्रॅव्हलिंगला लागले. 20 रुपीज कितीला लागले? ट्रॅव्हलिंगला लागले. आणि तुम्ही सेल कितीला केली? समजा हा टेबलच आहे, तुम्ही टेबलला कलर केला, त्याला ट्रॅव्हलिंग म्हणजे त्याला एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर आणलं, पेंट. हे झालं तुमचं ट्रॅव्हलिंग. ओके, सेल तुम्ही हे टोटल सेल कितीला केलं? समजा तुम्ही हे सेल 550 ला सेल केलं. ओके, 550 ला सेल केलं. तुमची टोटल कॉस्ट किती आहे? टोटल कॉस्ट इज इक्वल टू 500 प्लस 50 प्लस 20. 570. किती झालं? 570. आणि तुम्ही कितीला सेल केला? 550. काय झालं तुम्हाला? लॉस झाला का प्रॉफिट झाला? पटकन सांगा. प्रॉफिट का? राईट. काय झालं आपल्याला? लॉस झाला. कळलं? म्हणजे आपण एखादी वस्तू घेतो ना, तर ती फक्त तुम्ही वस्तूची किंमत नाही बघायची. फक्त वस्तूची किंमत नाही बघायची, तुम्हाला टोटल तिच्यावर किती खर्च लागला. काय लागला? टोटल खर्च किती लागला ते मोजायचे. आणि ती सेल कितीला केली ते बघायचे. ओके, मग तुम्ही प्रॉफिट आणि लॉस काय करायचे? डिसाइड करायचे. आता तुम्ही कम्प्युटर घेतात घरात. ओके, कम्प्युटर घेतात. फक्त कम्प्युटर घेतात का? त्याच्यासाठी खाली टेबल वगैरे फर्निचर करतात. राईट, फर्निचर वगैरे करतात. तुमचा कम्प्युटर समजा 30,000चा आहे. तुम्हाला ते फर्निचर करावं लागलं, त्याच्यासाठी तुम्ही काय काय वस्तू घेतल्या वगैरे, तर तो कॉस्ट पण तुम्ही धरणार ना. तो कॉस्ट पण तुम्ही काउंट करणार. ओके, म्हणजे तुमची टोटल कॉस्ट बघायची. आणि समजा तुम्ही ते काही वर्षांनी तो विकून दिला. काही वर्षांनी काय केलं? तुम्ही त्याचं विकून दिला. तुम्ही 30,000 ला घेतला, तुम्ही तो विकला कितीला? समजा 20,000ला. 30,000 ला घेतला, 20,000 ला सोल्ड करून दिला. तुमचा काय झाला? तिथे लॉस झाला. राईट, कळलं तुम्हाला आता सर्वांना? अजून काही पॉइंट्स आहेत त्याच्यात खाली, एक्झाम्पल्स आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहेत. ओके, हे काही एक्झाम्पल्स आहेत. प्रॉफिट पर्सेंट, लॉस पर्सेंट. हे बघा, इथे पर्सेंटेजचा यूज आहे. पर्सेंटेजचा इथे यूज आहे. ओके, मग आपण नेक्स्ट लेक्चरला ते घेऊ. एनी डाऊट? ओके, तर नेक्स्ट लेक्चरला तुम्ही हे रिवाइज करून यायचे, कारण तुम्हाला नेक्स्ट याला तुम्हाला पर्सेंटेज बघायचे. पर्सेंटेज बघायचं आहे तुम्हाला.
आता मी एक्झाम्पल परत रिव्हिजन घेतली होती, तर तुम्ही पर्सेंटेज एकदा बघून या पर्सेंटेज, मग तुम्हाला ते प्रॉफिट लॉस मध्ये पर्सेंट बाय टीचर. बाय बाय, गुड नाईट, हॅपी सगळ्यांनी लेफ्ट करा मीटिंग.